निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मच्छिंद्र, यावेळी तुझा पराभव मीच करणार. तू तयार राहा. मी बालपणापासून तुला पाहत आलो आहे. तू कितीही वल्गना कर, परंतु तू कधीही विजयी झाला नाहीस. तू काही प्रमाणात हानी करू शकशील, परंतु आजवर मी तुला कधीही यशस्वी होऊ दिलं नाही. आणि यापुढेही माझ्याकडून तू पराभूतच होशील. हे श्री महादेव, हे काय आहे? हा कसला संकेत आहे? मच्छिंद्र, 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 सावध हो, सावध हो, सावध हो. हे खूप मोठं संकट आहे, मोठं संकट आहे, मोठं संकट आहे. देवी, पाऊस पडेल असं वाटतंय. आपण माघारी जायचं का? नाही, पुढे जात राहू. देवी, पण आत वाघ सिंह आहेत. असू दे, थांबू नका. चला चला रे. महाराज, या सेनापती. कसा आहेसा? मी बरा आहे. तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही बोलवलं आणि लागलीच आलो. तुम्ही सांगा काय करायचं ते. मला ठाऊक आहे सेनापती, आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा तुम्ही सुरक्षित ठेवल्या आहेत. परंतु काही अंतर्गत गोष्टी अशा आहेत की वेळीच लक्ष नाही दिलं तर गृहयुद्ध होईल. म्या तसं काय होऊ देणार नाही महाराज. सेनापती, आधी त्या सुब्बारावला बंदी करा, मग त्याच्याशी संबंधित जे कोणी आहेत त्या सगळ्यांना एक एक करून ताब्यात घ्या. होय महाराज. आपल्या राज्यामध्ये जो कोणी दुफळी माजवे त्याला कडक शासन करा. माझ्या समजा आला आहे ध्यानात महाराज. त्या सुब्बारावचे 2 हस्तक आपण पकडले आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल. होय महाराज, लागलीच कामाला लागतो.
आज्ञा असावी महाराज. बरं, मी आत्ता कुठे चालली आहे हे तुम्हाला सांगायचंच राहिलं. मी अघोरीकडे चालले आहे. तू तिथे जाऊ नयेस असं मला वाटतं. बर, ऐकते मी. मग सत्य काय आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवता आहात? मी सांगेन, परंतु योग्य वेळी. मग मी जाऊन येते. रेवती, जिथे धर्म आहे, जिथे सत्य आहे, तिथे तू असायला हवं. परंतु तुझा मार्ग तू बदललास. तू अशी नाही आहेस रेवती. तुझ्या गाठीशी संचित आहे म्हणून तर मी इथे आलो. परंतु तू अधर्माचा मार्ग निवडलास. तुझ्या हितापलीकडे जाऊन तू विचार करायला हवा. योग्य काय, अयोग्य काय हे तुला लवकरच समजावं, नाहीतर अनर्थ होईल. रेवती, तुझा सत्यावरचा, धर्मावरचा विश्वास असा डळमळीत का झाला आहे? पुढे चला. ह्यांच्याशी भांडून काही होणार नाही. ह्यांच्याशी मला आदरानेच वागावं, बोलावं लागेल. साधू बुवा, मी तुमच्याशी भांडले, तुम्हाला नाही नाही ते बोलले, पण माझं चुकलं. मी तुमची क्षमा मागते. मी तुम्हाला कधीच क्षमा केलं आहे.
काही झालं तरी संपत माझ्या पोटचा गोळा आहे. मला काळजी वाटणारच. होय, परंतु तुम्ही त्याला जन्म दिला म्हणजे तुम्ही त्याला कर्म दिलं नाही. तुम्ही त्याच्या कर्माचा भार स्वतःवर घेऊ नका. आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, तुम्ही म्हणाल तसं वागू, पण माझ्या संपतला तेवढं सोडवा. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मी कुठे जाऊ, काय करू रे संपत? कोणीतरी येते वाटतंय. घाबरू नको. अरे ते मारतील याची भीती वाटते बघ. बघू काय होते आता. न्या जास्त बोलत नाही. माझी ही काठी बोलते. माझं नाव संपत. माझं नाव वापा. पुढं म्या देवळात पूजा करतो. माझं तसं काय नाही. पाटा बोला. मला सुबरावने हल्ला करायला सांगितलं होतं. म्हणून मी केला. थांबतो थांबतो. पहिलं त्या अमात्याला मारायचंय, ते बी राजवाड्यात घुसून. या राज्यात येण्याचे माझे दोन मुख्य हेतू होते. एक, हे राज्य सुरक्षित करणे.
आणि दुसरं म्हणजे रेवतीला पुत्र देऊन या राज्याला उत्तराधिकारी नेमणे. मी कितीही ठरवलं तरी ह्याला एक काळ जाणारच आहे. श्री दत्त महाराजांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रजेला सगळ्या प्रकारच्या संकटातून मला दूर ठेवायचं आहे. मला सावध राहून तात्काळ काहीतरी उपाययोजना करावी लागेल. आई, लय भूक लागली ग. होय पुरी, तेच बघतेय. कधी होणार स्वयंपाक? आओ, घरातलं जोंधळ बी संपले, पीठ बी नाही आणि तांदूळ बी नाही. काम नाही, हातात धन नाही, काय करावं काहीच समजेना. बा, आपण बाहेरनं काहीतरी घेऊन यायचं का? ते बी मागून झालंय पोरी, पण वाईट दिवस आला ना तर कोणी कुणाचं नसतं पोरी. आपलं राहू द्या, आपण पाणी पिऊन भूक भागू, पण पोरीला 2 घास द्यायला नका का? होय, करतो काहीतरी. पोरी, मी आलो. वाईस धीर धर. होय बा. महादेवा, अरे काय दिस आणलंस आमच्यावर? आता कोण काढणार यातून बाहेर आमासने? प्रणाम महाराज. आपण बोलावणे पाठवले म्हणून आलो. अमात्य, आपल्या राज्यामध्ये शेती आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या धान्याची परिस्थिती काय आहे? उत्तम आहे महाराज. धान्याची कोठारे देखील भरलेली आहेत. मग असं असूनही आपल्या राज्यातली माणसं उपाशी का झोपतात? मी माहिती घेतो. हा सगळा राज्यकारभार व्यर्थ आहे अमात्य, जर लोकांकडे अन्नधान्य नसेल. असे होणे अपेक्षित नाही महाराज. मी तात्काळ लक्ष देतो. धान्याची कोठार खुली करा आणि लोकांपर्यंत ते धान्य पोहोचेल याची योजना आखा. होय महाराज. आणि केवळ मनुष्यच नाही तर गायी, गुरं, सगळे पशु पक्षी यांना चारा पाणीही मिळायला हवं. मनुष्य तृप्त आहे आणि मुके जीव मात्र अतृप्त आहेत असंही व्हायला नको. मी स्वतः लक्ष देतो महाराज. आपणास एक वार्ता द्यायची होती. म्हणजे कदाचित आपल्याला ती ठाऊक देखील असेल, पण सांगा. राजधानीला लागून जे अरण्य आहे, देवी तिथे गेल्या आहेत. होय महाराज, सहसा त्या अरण्यात कुणी जात नाही. तिथे जसे हिंस्त्र पशु आहेत
तशा आदिम जमाती देखील आहेत. मला त्याची कल्पना आहे.